सगळ्यात आवडत आणि प्रिय असणारं व्रत म्हणजे एकादशी व्रत आहे. आणि या एकादशी व्रताच्या निमित्ताने जर नामचिंतन केलं, कीर्तन केलं तर ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमा. नेमे आचरती जन, नेमे आचरती जन, नेमे आचरती जन, नेमे आचरती जन. गाते ऐकते हरि कीर्तन, गाते ऐकते हरि कीर्तन, गाते ऐकते हरि कीर्तन, गाते ऐकते हरि कीर्तन. हे समान विष्णूचे, समान विष्णूचे, हे समान विष्णूचे, हे समान विष्णूचे. ऐका व्रताचे महिमा, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाते ऐकते हरि कीर्तन, ते समान विष्णू. म्हणजे भगवंताचं नामचिंतन हरिकीर्तन जे करत असतील ते समान विष्णू. एवढं व्रताचा महिमा. आणि एकादशी काय रोज येते का? 15 दिवसात, 15 दिवस एक एकादशी कारेण करसी व्रतसी. 15 दिवसातून एकदा एकादशी येते, पण तरी सुद्धा करायला माणसाला जड जातं. बऱ्याच जणांना आपण सांगितलं एकादशी करा, ते म्हणतात नाही हो, भाकरीशिवाय जमतच नाही, भाकरीशिवाय. अरे बाबा, भाकरीशिवाय जमत नाही असं नको बघ. त्याकरता मग फलाहार आहे, फलाहार नसेल जमत तर दुग्ध आहार आहे, दुग्ध आहारात नसेल जमत तर मग त्या फलाहाराचा फराळ अपभ्रंश केला. नाही काय फराळ, त्याच्यात आणखी भर पडली. साबुदाण्याची खिचडी असेल, भगर असेल, त्यात आणखी भर केली, भगरीच्या भाकरी. भाकरीशिवाय जमत नाही, पण साधू संतांचं सांगणं आहे की बाबांनो दिवसभर जर पण एकादशी, कारण आजच्या दिवसाला जर अन्न सेवन केलं तर ते कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे. एकादशी अन्नपान जे नर करती भोजन ते श्वान विष्ठे समान जा. याकरता अत्यंत प्रिय असणारं व्रत. आणि आजच्या दिवसाला आम्हाला इथे कीर्तन करण्याकरता संधी मिळाली, म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्याकरताही परम भाग्य. कारण आजच्या दिवसाला नामचिंतन घडलं, तुम्ही श्रवण केलं, गाती ऐकते हरि कीर्तन ते समान विष्णू. म्हणजे आजचा हा एक पर्वकाळाचा दिवस आहे. आणि उत्तम असणारा पर्वकाळ म्हणजे महाशिवरात्री. म्हणजे 2 पर्वकाळ या महोत्सवामध्ये येतात. आणि महाशिवरात्री उत्तम असणारा पर्वकाळ. आणि शंभू महादेवांच्या बाबत सगळ्यांना कल्पना आहे, अत्यंत भळ व्यक्तिमत्व नाही. म्हणजे त्यांच्याकडे जी आपण अपेक्षा व्यक्त करावी आणि त्यांनी ती पुरवावी, मग त्या भक्ताचा काय भाव आहे तेही पाहतो. कारण शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी मदता. एवढं भोळं व्यक्तिमत्व की चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजेने राहायचे नाही का. म्हणजे एका चोराने पिंडीवर पाय दिला चोरीच्या निमित्ताने, ती घंटा काढायची होती त्याला, घंटा सोन्याची, आणि संपूर्ण पिंडीवर पाय दिला आणि उभा राहिला. पण देवाला असं वाटलं माझा भक्त मला अख्खा समर्पित झाला, त्याच्या पूजेने. एवढं बळ व्यक्तिमत्व या. आणि त्यांचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि वारकरी संप्रदायामध्ये शंभू महादेव आणि पांडुरंग परमात्मा म्हणजे हरी याच्यामध्ये भेद मानायला सांगितलेला नाही. सगळ्यांना कल्पना आहे, हरी हरा भेद नाही नका करू. आजही जर कोणाला विचारलं वारकरी संप्रदायाच्या अधर्म कोण आहे, तर सरळ प्रमाण ठरलेलं आहे, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. म्हणून जर एखाद्या वेळेस विष्णूचं भजन करत असेल आणि शंभू महादेवाचा जर तिरस्कार करत असेल तर त्याच्याकरता म्हटलेलं विष्णूशी भजला शिव दुरावला अदपात झाला दयाला. म्हणून दोन्हीचं भजन केलं पाहिजे. भजन करा हरिहरा नारायणा शिवशंकर. भेद न करा दोघांचा भेद करायचा नाही. कारण दोघेही एकमेकांचं स्मरण करतात. भजन करी महादेव राम पूजी सदा. आणि असा एक समन्वय साधला. या ठिकाणी आमच्या
कमलनाथ बाबांनी तर तिन्ही देवतांचं, श्री दत्तात्रय तिन्ही देवतांचं एकत्रीकरण पांडुरंग परमात्मा आणि शंभू महादेव या ठिकाणी सगळे विराजमान आहेत आणि त्यांच्या संकल्पनेमुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा योग येतो. एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे होळे. तेव्हा त्यांची संकल्पना असते नामचिंतन झालं पाहिजे. बरं 3 दिवसाचं नाही, मागे तर मला वाटतं 1 महिना सप्ताह केला होता आणि काही कमतरता नाही आणि सगळ्या परिसरातल्या मंडळींचं त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे फक्त नाव सांगायचं की माणसं इथं हजर होतात सेवा करण्याकरता, इथे कसलीही कमतरता पडत नाही. कमलनाथ बाबांच्या आज्ञेचं पालन करत या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली. तेव्हा संकल्पित वेळेमध्ये आजचा पहिला दिवस म्हटलं जीवन महाराज की नामाला प्राधान्य, कारण सगळ्याच्या आधी नाम. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे त्या करता आरंभी आवडी आदरे आले आरंभाला नामचिंतनाने सुरुवात करायची असते असा दृढ हेतू धरून प्रसंगाला अनुसरून असा अभंग घेतलेला आहे. आज एकादशी असल्यामुळे आवर्जून शिवाजी बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा म्हटलं या अभंगावर चिंतन करू. तेव्हा संकल्पित वेळेमध्ये अभंगावर चिंतन करण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार. वेळ किती झालेली आहे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं ठाऊक आहे आणि आम्हाला वेळेची सवय आहे. वेळेच्या पुढे जायचं नाही, आधी सोडायचं नाही, बरोबर वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि फार झालं तर थोडंफार पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर 10 वाजेपर्यंत, त्याच्या पुढे नाही. तर आता जीवन महाराज झाले 8 वाजता, ते म्हणतील 2 तास मला थांबायचे. काय काळजी करू नका. वा हरी जागर आहे, बरोबर थांबण्याचा प्रयत्न करतो. यथामती यथाशक्ती यथावकाळ जसं माझ्या पतीला जमेल त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार. समोर बसले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व भक्तिमान माता सर्वांनी करणे अनन्य भाव नतमस्तक करून आपण पेटून दिसे पेटूया. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सगळ्यांच्या पाठातला परिचयातला अभंग नाही. परिचयातला कशात त्यावरती कोणी मोबाईल काढला नाही, कोणी लिहून घेतला नाही, त्यावरती अभंग परिचय. अभंगही परिचयाचा आहे, बुवाही परिचयाचा आहे. सगळं परिचयाचं असलं की मग व्यवस्थित. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला नामचिंतन करण्याविषयी आग्रह करतात, पाया पडतात, विनवणी करतात. अभंगाची प्रस्तावना अशी, संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात आणि त्यांच्या उपदेशाने परिणाम होतो. त्याचे एकमेव कारण उपदेशाच्या पाठीमध्ये उपासनेचं सामर्थ्य. कारण उपदेश अधिक उपासना बरोबर परिणाम. नाही तर तुमचा आमचा नुसता उपदेश असतो, नुसता उपदेश. नाहीतर बाप मुलाला सांगतो जा रे विडी पेटून आण. मुलगा विचार करतो रोज पप्पा विडी ओढतात आणि पेटवायचा कार्यक्रम माझ्याकडे देतात, म्हणजे याच्यात मजा असली पाहिजे. मग एकदा टेस्टिंग करायला काय हरकत आहे. म्हणून मुलाने 1-2 फुरके मारले आणि मग पप्पा जवळ विडी आणून दिली. पण पप्पाने बघितलं विडी जास्त पेटली होती. विचारलं का रे विडी जास्त कशी काय पेटली. नाही बाबा ते जास्त वेळ निखाऱ्यावर झाली होती. पण पुन्हा चेक केली बाबा तर इकडनं थुंका लागली तर ओली झाली होती. मग विचारलं इकडनं ओली कशी काय झाली. मग मुलाच्या लक्षात आलं आपली चोरी पकडली. मग मुलाने खाली मान घातली, पायाच्या अंगठीने माती उकरायला सुरुवात केली. मग पप्पाच्या लक्षात आलं मुलाने विडी ओढली. मग एका हातात विडी पप्पाच्या आणि बाप मुलाला उपदेश करू लागला. गाढवाच्या बच्चा मूर्खाच्या विडी ओढतो, विडी ओढणं चांगलं आहे असा जर बाप मुलाला उपदेश करू लागला तर होईल का परिणाम. एखादा बाप जर मुलाच्या मांडीला मांडी लावून जर पत्ते खेळत असेल तर बापाला मुलाला सांगण्याचा अधिकार आहे का. कारण उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य असावं लागतं. कारण उपदेश अधिक उपासना बरोबर परिणाम. नाही तर रोडच्या कडेला पाहतो मी जिथे जिथे लावलेला असेल बोर्ड धूम्रपान निषेध. पेंटर एका हातात सिगारेट घेतो आणि एका हातात ते पेंटिंग करतो, म्हणून कोणावर परिणाम होत नाही. का उपासनेचं सामर्थ्य असावं लागतं. साधू संतांच्या उपदेशाने परिणाम होतो त्याचं एकमेव कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली उपासना. आणि जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला उपदेश करतात त्याचं एकमेव कारण एका जन्मापुरता उपदेश नाही आणि उपासना सुद्धा एका जन्मापुरता. ते सांगतात मागे बहुता जन्मी हेची करीत आलो. ते बहुताचं जाऊ दे जीवन महाराज, पण 2-4 जन्माचा जर आपण तुकोबारांचा विचार केला तर तुकोबारा अगोदर नामदेव माहिती आहे सगळं. त्या अगोदर उद्धवजी आहेत, त्या अगोदर अंगदजी आहेत आणि त्या अगोदर प्रल्हाद.
जनाबाईंचा अभंग पाहून घ्या सगळं. हिरण्य कश्यप कोळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. तुझा अवतार यासी अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारी लीलात. द्वापारी कृष्ण सेवे उद्धव जन्मला, उपजा नामदेवी माझा उद्धार केला. खलित नामदेव विठ्ठल चरणी त्याचीच सेवे लागी, दासी जन्मली अंजली. जयुगाचा भक्त नाम उभा फिरत, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनाबाई सांगतात की हा बाबा पहिल्यांदा प्रल्हाद होता त्यावेळेस मी पद्मिनी नावाची दासी. हा बाबा ज्यावेळेस अंगद झाला तेव्हा मी मंथरा होते. हा बाबा उद्धव झाला तेव्हा मी पूजा होती. आणि हा बाबा नामदेवराय झाला तेव्हा मी जनाबाई होते. आणि जगद्गुरु तुका अवतार नाम. आणि प्रत्येक अवतारामध्ये तुकोबारायणी उपासना केली. प्रल्हाद अवतारामध्ये नारायणाची उपासना केली आणि कितीतरी संकटाचा सामना केला. कितीतरी कारण प्रल्हादाच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपाने त्यांना शिक्षण संस्थेत घातलं होतं. पण कोणत्या? आसुरी राजनीती शिक्षण संस्था. मी सांगतो ते नाव लक्षात. वारकरी शिक्षण संस्थेत नाही, आसुरी राजनीती शिक्षण संस्थेत. आणि तिथे शिकवण्याकरता दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांची 2 मुलं चंगाणी अमर, दोन्ही मुलं. पण प्रल्हादजी शिकले नाही. दुपारच्या सुट्टीत वर्ग बिघडून ठेवला. सगळ्या मुलांना एकत्रित करायचे आणि सांगायचे, अरे हे काय करता तुम्ही? म्हटलं तुझ्या बापाचंच काय नाही, हे नका करू. मग ज्यावेळी दात नव्हते तेव्हा ज्यांनी दुधाची व्यवस्था केली आणि दात आले तेव्हा ज्यांनी अन्नाची व्यवस्था केली, त्या परमेश्वराचं भजन झालं. म्हणजे उपासना तर केली. प्रल्हाद नाम उच्चारी किंवा सत्पर उच्चारी प्रल्हादी बिंबला, म्हणजे उपासनाही केली आणि विद्यार्थी वर्गाला उपदेशही केला. तेच पुढे अंगदजी झाले आणि रावणासारख्याला उपदेश केला. सामान्याला नाही, रावणासारख्या. कारण सगळ्यांना माहिती आहे अंगद शिष्ट आहे, युद्धाच्या अगोदरची केली जाते. आणि हनुमानजी लंका पेटून गेले होते, लंका पेटून. आणि शिष्टाई करण्याकरता अंगदजी खांद्यावर गदा घेऊन लंकेमध्ये आले आणि लंकेतली पोरं चेंडू फळी खेळत होते, त्याला आपण मराठीत क्रिकेट म्हणतो. आणि हनुमानजी अंगदजी आता सारखे दिसायला होते. अंगदजी जेव्हा खांद्यावर गदा घेतली ना आले तेव्हा सगळ्या पोरांनी बघितलं, बॅटने चेंडू टाकून तिथून पळून गेली घरात. आणि घरी जाऊन सांगू लागले, मम्मी डॅडी दरवाजा बंद करो, तो गाव जलाने वाला दुबार आया है. तेव्हा अंगदाच्या लक्षात आलं म्हणजे बजरंग बली समजले. पण चुकून एखाद्याची नजरांदाज झाली, चुकून एखाद्याची, तर तिथूनच आवाज येतो, शेपटी पेटवायला आमच्याकडचं रॉकेट नव्हतं. मग लक्षात आलं त्यांच्या खरंच म्हणजे बजरंग बली समज. आणि ज्यावेळेस रावणाच्या सभेमध्ये जसं एखाद्या मापलेल्या हत्तीच्या कळपामध्ये जसा सिंहाचा प्रवेश होतो तसा अंगदाचा झाला. आणि विचारलं रावणाने, कोण होतो और क्या चाहिए और यहाँ क्यों आया? तेव्हा अंगदाने परिचय दिला, पण मध्यम परिचय दिला. तसं परिचयाचे 3 प्रकार आहेत: उत्तम परिचय, मध्यम परिचय आणि कनिष्ठ परिचय. उत्तम परिचय म्हणजे स्वतःहून स्वतःची प्रसिद्धी, हा उत्तम परिचय. आपण म्हणतो ना, ते डॉक्टर, ते इंजिनियर, ते वकील, स्वतःहून स्वतःचे, ते कीर्तनकार, हा उत्तम परिचय. मध्यम परिचय बापाहून मुलाचा, मुलाहून बापाचा परिचय. नाही तर भीमदादा बाबांचे चिरंजीव, बाबा भीमदादांचे वडील, असं बापाहून मुलाचा, मुलाहून बापाचा, हा मध्यम परिचय. आणि कनिष्ठ परिचय बाईहून बुवाचा परिचय. आता लक्षात घ्या, कधी कधी पाय एखादी बाई कार्यकर्ते असले की तिचं नाव सगळ्या लोकांना माहीत असतं. माणसं विचारतात का ते ग्रहस्थ त्यांना ओळखतात? म्हटलं नाही हो, त्यांच्या शेजारी त्या बाई आहेत त्यांना ओळखतो. त्यांचे मिस्टर म्हणजे बाईहून बुवाचा परिचय आला की समजा कनिष्ठ परिचय. पण इथे अंगदाने परिचय दिला तो मध्यम परिचय. म्हणजे अंगद नाम वाली का बेटा असं सांगितल्याबरोबर जीवन मरत रावण हादरला, कारण गबलेत नेलं होतं ना, हादरला. आणि विचारलं क्या चाहिए? तेव्हा अंगदाने सांगितलं, रावणा अजूनही वेळ गेलेली नाही, सीतामाईला पालखीत बसव, वाळलेलं गवत तोंडात धर, मानेवर कुराट ठेव, बैलासारखा वाकत जा आणि प्रभू रामचंद्राला शरणचा कल्याण होईल. हे रावणासारख्याला उपदेश केला.
तेच पुढे उद्धवजी झाले, गोपिकांना उपदेश केला, नापास झाली, जाऊ दे. आणि तेच पुढे नामदेवराय झाले, उपासनाही केली. आणि तेच पुढे तुकोबाराय, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवार. रात्रंदिवस पांडुरंगाचं चिंतन केलं, भजन केलं. आणि म्हणून त्यांच्या उपदेशाने समाजावर परिणाम होतो. आणि त्यांनी उपदेशही केला. उपदेश केला की नाही? आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे. म्हणजे उपदेशही केला. उपदेश केला की नाही? सगळ्या संत महात्म्यांनी तुम्हाला उपदेश केला आणि त्यांच्या उपदेशाने समाज ऐकत सुद्धा. पण काही काही अशी माणसं असतात की उपदेशाने ऐकत नाही. आणि ज्यावेळेस उपदेशाने ऐकत नाही त्यावेळेस रागवावं लागतं. आणि रागावून सुद्धा काम भागत नाही, मग तेव्हा पाया पडायची. 3 भूमिका लक्षात. संतांनी उपदेश केला, उपदेशाने समाज ऐकत नाही, मग रागावं. नाही तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज रागावली. 108 वेळा अंगावर थुंकला पण कधी शांती भंग होऊ दिली नाही. पण तेही शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, अरे तुम्ही भजन करत नाही, तुम्हाला 7वीने 5वीच्या दिवशी काम येत नाही. भक्तिवीण पशु कशासी वाढला, 7वीने नेला. नाही तर तुकोबाराय सुद्धा, किती सांगो तरी नाईकती कानी, पुढे शिंदळीचे रडतील. आणखी खालच्या भाषेत जाऊन ते म्हणाले, नाही अरे तुम्ही भजन करत नाही, काय तुझी माय गेली होती भूतापाशी, इथपर्यंत म्हणण्याची नाही. म्हणजे रागावले, पण रागावून सुद्धा समाज ऐकत नाही. त्यावेळेस नाईलाज होतो, पाया पडावं लागतं. हे जर तुम्हाला पटत नसेल तर पहा, व्यवहाराने सांगतो. एक तर गुरुजी आले घरी आणि सांगितलं, पाटील अहो तुमचा बाळू 8 दिवस झालं शाळेत येत नाही. त्यांनी सांगितलं सकाळी 10ला जातं, संध्याकाळी 5ला वापस येतं. अहो तुम्हाला वाटतं ते शाळेत गेलंय, मला वाटलं तुम्ही घरी ठेवलं. ठीक आहे, मी तपास करतो. तेव्हा तपास केला जीवन महाराज. तेव्हा त्यांचा मुलगा गावातले 4-5 जण एका शेतात पत्ते खेळतात. बापाने मुलाच्या हाताला धरलं आणि सांगितलं, अरे बाळू 10 वर्ष वयाचा तो, एका खांबावर द्वारका, 100 एकर जमीन आहे, अर्धा एकरामध्ये वाडा, एकुलता एक कुलाला वारस आहे. सगळ्या तालुक्यात जरी मी फिरलो तर सगळे जय हरी जय हरी माझा सन्मान करतात. आणि तू 10 वर्ष वयाचा पत्ते खेळतोस. अरे पुढे जर मोठा झाला तर जुगाऱ्या होशील, सगळ्या संपत्तीचं वाटोळ करशील, जर्मनच्या ताटलीत भीक मागशील, प्लास्टिकच्या तांब्यात पाणी पिशील, हे काही बरं नाही. तेव्हा उद्यापासून पत्ते खेळू. बापाने मुलाला उपदेश, पण उपदेशाने मुलगा ऐकत नाही. पुन्हा 10-12 दिवसानंतर मला शाळेत जायचं बंद. पुन्हा गुरुजी आले, अहो बाळू पुन्हा शाळेत येत नाही. पुन्हा येत नाही, ठीक आहे मी पुन्हा तपास करतो. आणि मग तपास केला तेव्हा त्या शेतात भेटला नाही, पहिले भेटला होता त्या. कारण मुलांना माहित होतं हे शेत पप्पाला माहित झालं, मग दुसऱ्या शेतात. मग तिथं तपास केला बापाने. शेवटी बाप तो बाप नाही, बाप तो बाप नाही. तपास केला ना, मग तिथं ते धरलं आणि एका हातात धरून मग एक हातात तिथलंच लाकूड घेतलं आणि मारत मुलाला घरी आणलं. आणि घरी आणल्यानंतर एका खांबाला करकचून बांधलं आणि रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. आई मध्ये आली आणि ती रागावली, मारता का कोणाला मार? त्यांनी सांगितलं, खबरदार जर मध्ये आलीस तर मुंडक तोडून टाकेन. जमदाग्नीचा अवतार झाला होता. आणि मग एका हातात कोयता बापाने बरं. आणि मग मुलाला सांगू लागला, कार्ट्या पुन्हा जर पत्ते खेळलास, शाळा जर बुडवलीस, निपुत्रिक झालं तरी चालेल, पण या कोयत्याने तुझं मुंडक तोडून टाकलं. का? बाप रागावला. उपदेशाने मुलगा ऐकत म्हणून रागावला. पण रागावल्यानंतर मुलाची काय भूमिका आहे? मुलगा काय म्हणतो, बाबा कोर्टात धमकाय देता, आता कोयता घ्या आणि मुंडक तोडा, तरी पण त्या शाळेत जाणार नाही. आता काय करेल बाप? किती जमदाग्नीचा अवतार जरी झाला तरी काय करेल बाप? त्याच कोयत्याने कथा दोरी कापून टाकली. रक्तबंबाळ झालेल्या मुलाला गाडीवरून जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळू एवढं मारतात का कोणी मुलाला? आणि जनावराला सुद्धा कोणी मारत नाही. एवढं मी तुला मारलं, बरं वाटलं असेल का? मला यापुढे कधी मारणार नाही. इथं आपण दोघंच आहोत, मी तुझ्या पाया पडतो, पण शाळेत
तीन भूमिका लक्षात घ्या. पहिल्यांदा बापाने मुलाला उपदेश केला, पण उपदेशाने मुलगा ऐकत नाही. मग बाप रागावला आणि रागावून सुद्धा मुलगा ऐकत नाही, तेव्हा बाप नाईलाजाने तो पाया पडला. तसं संत महात्मे तुम्हाला उपदेश करतात, पण उपदेशाने समाज ऐकत नाही, मग रागावता. आणि रागावून सुद्धा समाज ऐकत नाही, मग नाईलाजास्तव पाया पडतात अभंगाच्या पहिल्याच्या. लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा, विठ्ठल म्हणवेलो देवा, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा, विठ्ठल म्हणवेलो देवा. लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला, लागनिया पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा, विठ्ठल विठ्ठल म्हणवेलो देवा. संत महात्मे तुम्हाला उपदेश करतात, पण उपदेशाने समाज ऐकत नाही, पण रागावतात. रागावून सुद्धा समाज ऐकत नाही, पण नाईलाजास्तव पाया पडतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करेटाळी बोला मुखी न. त्यांची अजिबात इच्छा नाही पाया पडायची, पण समाजाने त्यांच्यावरती पाळी आणली. बापाची इच्छा आहे की मुलाच्या पाया पडायची नाही, पण मुलांनी तशी ती बापावर पाळी आणली, तसं समाजाने संतांवरती पाळी आणली, त्यांच्या पाया पडली. आणि ते पाया पडतात, विनवणी करतात, पण इथे पटण्यासारखं नाही. कारण जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार जर आपण बघितलं तर चाले दंडवत घाली नारायण आपुल्या कल्याणा लागून या, निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पोजून घ्या. पांडुरंगाने त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं आणि त्यांनी त्यांना विचारावं तुकोबारांना. आणि तुकोबारांनी तुमचं प्रमाण थोड्या वेळात घेतो. ठरलेला सिद्धांत आहे अति नम्रता धूर्त लक्षात. एखादा माणूस जर जास्त नम्र झाला तर समजा त्याच्या पाठीमागे दांड करतात. आणि हे तुम्हाला पटण्यासारखं व्यवहाराच्या दृष्टीने निवडणुकीचा काळ आला आता लक्षात नाही. निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार प्रत्येक दारोदार जातो, हात जोडतो, पाया पडतो. त्याने काय त्या बाबांचं प्रमाण पाठ केलं का? नम्र झाला होता तिने कोणते किंवा जे जे भेटे होत ते मानेचे बरोबर. त्याच्या पाठीमागे त्याचं दांडग कपट असतं, दांडग कपट नाही. ते अतिनम्र होतं पण त्याच्या पाठीमागे त्याचं धूर्त लक्ष असतं. तुकोबाने तुमचा एवढा अधिकार आहे कारण ठरलेलं आहे. चार जर अतिनम्र झालं की समजायचं समोरच्याचा प्राण गेला. चौघे जण समजून
नवनिमीच की अति दुःखदाही जी अंकुश धनु उरग विना. म्हणजे अंकुश धनुष्य साप आणि मांज. अंकुश माहुताच्या हातामध्ये, पण तो जर वाकला हत्तीला तर हत्तीला थांबावं लागतं. त्याचं वाकणं आणि याचं थांबणं. धनु म्हणजे धनुष्य. धनुष्य बाण जर एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला असेल त्याच्यापासून कुणाला भीती नाही, बाधाही नाही. पण त्या धनुष्याला बाण लावला आणि धनुष्य जर वाकला तर समजायचं ज्याच्यावर जाणार त्याचा प्राण, त्याचं वाकणं आणि समोरच्याचं. उरग म्हणजे साप. फणा उगारलेला सापापासून भीती नसते, कारण फणा उगारलेल्या सापाला दंश करता येत नाही. त्याला जर दंश करायचा असेल तर खाली मान घालावी लागते, जीभ बाहेर काढतो. समजायचं ते नम्र झालं की समोरच्याचा प्राण. आणि मांजर, एखादं मांजर जर रोडने चालायला लागलं ना, रोडने तर रोडच्या कडेला असणारी शेतातली उंदरा हसू हसू गप्पा मारतात. ते म्हणतात जाऊ दे जाऊ दे, ते धानिवलीला चाललं. त्याला उंदर घाबरत नाही. मग जे मांजर दबा धरून बसलेले, दबा धरलं, मान खाली करतं, कान खाली पाडतं, वाकडं तिकडं बघतं, समजायचं त्याची तयारी ठरली. त्याचं नम्र होणं आणि समोरच्या उंदराचं प्राण. नवनिमीच की अति दुःखदाही जी अंकुश धनु उरग विलाई. म्हणजे अति नम्र झाला की समजत त्याच्या पाठीमागे दांड कपट आहे. आणि तुकोबर आहे, तुम्ही इथे म्हणता लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया. पाया पडण्याचा आणि विनवणी करण्याचा नेमका उद्देश काय? तुकोबार म्हणतात एकच उद्देश आहे, करे टाळी बोला मुखी राम, करे टाळी बोला मुखी राम, करे टाळी बोला मुखी राम, करे टाळी बोला. लागून या नेमका उद्देश काय? एकच उद्देश आहे, करे टाळी बोला मुखी. तुम्ही हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन. आता इथे तुकोबर तुम्हाला विनवणी करता, टाळी वाजवण्याकरता आणि नामचिंतन करण्याकरता. तर तुम्ही आम्ही टाळी वाजवत नाही, वाजवत पण जिथं वाजवायला पाहिजे तिथं वाजवत. म्हणजे काय काय पा म्हातारे जर पुढे बसले ना तर त्यांची चर्चा असते, पारावरच्या गप्पा त्यांच्या. आणि मग त्यांच्या चर्चेमध्ये विषय आला, पाटलाच्या सुनेला पोरगं झालं, मग पार्टी मिळेल आपल्याला, दे टाळी. हातावरी हात, हसून या फळी, पण वाजवी त्या टाळी लाज वाटे. इथं कीर्तनात बसलं तर इकडे तिकडे पाहतो कोणी पाहिजे, आणि मग उद्या म्हणेल काल चांगला अबाबत आला होता, जय हरी झाला होता, टाळ्या वाजवत. कोणी इथं माणसं लाजतात. वाजवी त्या टाळी लाज वाटे, पण हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामचिंतन करा. करे टाळी बोला मुखी. मग एवढं नामचिंतन करण्याविषयी आग्रह का करतात? त्याचं एकमेव कारण, इतना पाप जगत में अंदाज से बाहर चला. मग टिकलं कसं? संतो काही आज तक जग न हला, कारण साधू संतांचं आजही नामचिंतन चालू आहे. म्हणून सगळ्या सुखाच्या लहरी तुम्हाला व्हायला मिळतात. एवढं पापच नाही जगात, एवढं नाम आहे. पटून देतो मी तुला. कितीही पाप असू द्या, एक नाम क्षणार्धास त्याला लयास पावणारं साधन म्हणजे प्रभावी नाम. चिकटलेल्या रांगेत आणि त्या लक्षावधी गंजी पेटवण्याकरता किती काडीच्या पेट्या लागतील? किती? 2-4 पेट लागतील. एक काडी. तसं किती पाप असू द्या, एक नाम असू द्या. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपतात. नाम संकीर्तन साधन पाय सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. एका जन्मापुरती नाही, जन्मांतरीची पापे जळते. हरी उच्चारणे अनंत पापराशी, जातील लयासी क्षणांतरी. म्हणजे एवढं प्रभावी साधन नाम. याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जन्मांतरीची पाप नाही. पंखा बंद करा, लक्ष तिकडे जायचं.
हे चांगलं केलं विठाला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. आता लक्षात आलं. वाल्मिकी किंकर बंद केला. किती पाप होतं वाल्या पोळ्याचं, किती. ब्रह्महत्या राशी पातके अपार. पण नामचिंतनामुळे सगळ्या पातकाची होळी झाली. वाल्या प्रसिद्ध बोलले वाल्मिकी, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी, पुराण प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी नामे तिन्ही लोक उद्धार. म्हणजे वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये किती पाप होतं, किती. वाल्या कोळी पातकी भूमंडळी, पण त्याच्या पातकाची झाली किती पाप होतं. ब्रह्महत्या राशी पातक्या पाप. म्हणजे सामान्य पाप नाही, ब्राह्मण मारले होते, ब्राह्मण. ब्रह्महत्या आणि त्या हत्येच्या राशीच्या राशीवर. आणि असे 7 रांजण भरले होते. किती? 7 रांजण. आणि त्या रांजणामध्ये एक ब्राह्मण मारला की एक खडा टाकायचा. असे 7 रांजण. आणि रांजण 15 लिटरचा नव्हता. एका रांजणात 12 बैल फिरत होते. आणि मोहरी एवढा खडा आणि एका रांजणात 12 बैल. म्हणजे तो रांजण किती मोठा आणि खडा किती छोटा. म्हणजे किती ब्राह्मण मारले असते. म्हणजे किती पाप होतं, किती पाप. काय माणसं म्हणतील काय बाता मारता. याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. काय अतिशयोक्ती. एखाद्या गोष्टीचं भयानकत्व पटवून देण्याकरता वक्त्याला वक्तृत्वामध्ये अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करता येतो. म्हणजे महापापी होता एवढं सांगायचं. पण झालं काय त्याच्या जीवनामध्ये. वाट मारायचा धंदा. आणि जो येईल त्याला लुटायचं, नाही काय दिलं तर मारून टाकायचं. पण एक दिवस पुण्याचा उदय झाला. महर्षी नारद त्या वाटेने जात असताना त्यांच्यावर धावला. म्हटलं काय करतो, रोज करतो तेच, काय असेल ते द्या. म्हटलं माझ्याकडे काय नाही, हे बिनांची पळे ये घे. म्हटलं ते नाही जमणार मला, दुसरं काही नाही माझ्याकडे. म्हटलं काही नाही, नाहीतर मी तुम्हाला मारून टाकेन. अरे म्हटलं काही नाही खरंच माझ्याकडे. आता सांगणारे नारद महर्षी होते. त्यांनी सांगितलं वाल्या, तू हे जे कर्म करतोय याच्यात तुझा संपूर्ण परिवार भागीदार आहे. म्हटलं त्या पाप पुण्याच्या गोष्टी मला नका सांगू, काय असेल. म्हटलं खरंच वाल्या, थोडासा विचार कर. हे जे कर्म करतोय याच्यात तुझा संपूर्ण परिवार भागीदार आहे, तू विचारून ये. वाल्या कोळी म्हणाला, मला सांगता विचारायला जाणार तुम्ही जा एसटी निघून. म्हटलं विश्वास नसला मला बांधून ठेव. बांधून ठेवलं आणि घरी जाऊन विचारलं, मी हे जे सगळं कर्म करतो याच्यात तुम्ही सगळे भागीदार आहात. त्यांनी सांगितलं तुमचं कर्म तुम्हाला, यात आम्ही भागीदार नाही. आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही कसं करायचं ते तुमचं तुम्ही पाहू. आणि ठरलेलं आहे, पतीच्या पापामध्ये पत्नीचा वाटा नसतो, पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा अर्धा वाटा असतो. बरोबर. कारण पत्नीने जर पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. पत्नीने जर पुण्य कमावलं तर पतीला मिळत नाही. ठरलेलं सिद्धांत. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषास्त्री. शिष्य केले पाप भोगावे गुरुने,
पतीला भोगावं लागतं, पण पत्नीने जर पुण्य कमावलं तर पतीला मिळत नाही. पण पतीने जर पुण्य कमावलं तर अर्ध आपोआप मिळतं पत्नी. सत्यनारायणाचा प्रसंग लक्षात घ्या. सत्यनारायणाची महापूजा जर घरी असली तर घर मालक 1 महिनाभर फटफटीवर राहतो. पत्रिका वाटण्यापासून किराणा सामान आणण्यापासून 1 महिनाभर त्याची लगबग असते. आणि ज्या दिवशी पूजा करायचा तो दिवस उजाडला, सकाळपासून तो ब्राह्मणाचा विधी चालू असतो आणि सारखं चालू असतं स्वाहा स्वाहा. घरमालकाचं लक्ष असतं तिथं, पण जी बाई आहे तिचं लक्ष घरामध्ये असतं सगळं. कोण येतं, कोण काय उचलून घेऊन जातं नाही, मग ती सारखी इकडे तिकडे पाहत असते. आणि तेवढ्यात ब्राह्मण बुवाचं लक्ष गेलं बाईकडे. हो बाई, कुठं पाहता, लावा हात कोपऱ्याला. इथं कोपऱ्याला लावल्यावर अर्ध पुण्य गेलं आपोआप. हे महिनाभर फटफटीवर आला, पुण्य गेला. आणि त्याचं कारण आहे महिला मंडळाला हा आशीर्वाद आहे, कारण त्यांचा त्याग आहे. महिला मंडळाचा त्याग आहे, कारण माहेरून सासरला येतात तेव्हा सगळ्याचा त्याग करतात. स्वतःच्या नावाचा, मधल्या नावाचा, आडनावाचा, तालुका जिल्हा असेल बदली तर सगळ्याचा त्याग करतात. म्हणून तर त्यांना तो आशीर्वाद आहे. आणि त्यांचं एक ठरलेलं काय, जर का महिला मंडळ पंढरपूरला गेल्या, पंढरपूर समजा आषाढीचा प्रसंग असेल, त्यावेळेस बाबा आवनीचा प्रसंग असतो नाही का, आणि घरमालक थांबतो आवनी करण्याकरता आणि तिथं जाते पंढरपुरात. आणि तिथे गेल्याबरोबर 18 तास लाईन मध्ये बारीला लागून मंदिरात रावळत गेल्यानंतर पांडुरंगाजवळ नतमस्तक होते आणि सांगते, पांडुरंगा कुंकुवाचा धनी सुरक्षित राहा. काय म्हणते तिथे गेल्यावर, कुंकुवाचा धनी सुरक्षित राहा. पण आपण कधी मंदिरात गेल्यावर म्हणतो का मंडळी सुरक्षित राहा, म्हणतो कधी? हा त्यांचा त्याग आहे. आणखी जर तुम्हाला पटत नसेल तर वट सावित्री म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या महिला मंडळ वडाची पूजा करण्याकरता जातात. वडाला 7 प्रदक्षिणा घालतात आणि सांगतात 7 जन्म हाच पती मिळून सांगतात. ज्या वैतागलेल्या त्या नाही सांगितलं, शपथ खोटं नाही. तुम्हाला खोटं, आमच्या शेजारी बाबा, आमच्या शेजारी ती जातच नाही पूजा करायला. तिला बाया म्हणतो का की तू येत नाही, या जन्मात वैताग घालला आणखी कशाला 7 जन्म, पण जातात नाही. आणि तिथे गेल्यानंतर 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून मागणी करतात. पण तुम्ही आम्ही कधी येड्या बाबळीला चक्कर मारला का आणि सांगितलं का हीच मंडळी 7 जन्म? अजिबात नाही. का? त्यांचा त्याग आहे नाही, त्यांचा तो त्याग आहे आणि त्यामुळे त्यांना तो आशीर्वाद. आणि मग सांगितलं ते तुमचं तुम्हाला, आम्ही याच्यात भागीदार नाही. तुम्ही जर पाप केलं तर ते तुम्हालाच भोगावं लागेल, यात माझा वाटा नाही. आणि एवढा परिणाम झाला वाल्यावर. आणि मग आला नारदाचा आणि सांगितलं आज माझे डोळे उघडले, आज माझे डोळे, आता इथून मी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन तुम्ही करा. आणि मग सांगितलं वाल्या आणि फसवलं आणि सांगितलं वाल्या रामा रामा म्हण. आता तो सांगू लागला मारा मारा आहे का, रामा रामा नहीं आहे. इनकी पूरी जिंदगी मारने में गई तो मारा मारा आएगा, लेकिन रामा रामा नहीं आएगा. पण वकिलाची सलापा त्यांनी सांगितलं चालेल काही हरकत नाही, मारा मारा म्हण. कारण 3 वेळेला जर मारा म्हटलं तर 2 वेळेला रामा येतो की इकडचा माप उकड जातो तिकडचा राम, पण 2 वेळेला रामा होतो. ही वकिलाची सलापा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा, वाला था सो हुआ वाल्मिकी भेद भरी नारा. उलट्या नामाचा जप केला पण तरी सुद्धा उद्धार झाला की नाही, ही वकिलाची सलापा. आणि एवढं नामचिंतन केलं वाल्या कोळ्याने कोर्टाच्या भाषेमध्ये. जसं कोर्टामध्ये वकिलाच्या सांगण्याप्रमाणे किंवा न्यायाधीशाच्या सांगण्याप्रमाणे आरोपीला वागावं लागतं की नाही. पण अशी केस रंगवली नारद रूपी वकिलाने, अशी केस रंगवली की आरोपीच्या सांगण्याप्रमाणे न्यायाधीशाला वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैशीच करे. आणि हे कशामुळे झालं तर केवळ नामचिंतनामुळे नाही का. म्हणजे पापाचीही निवृत्ती करणार आणि पुण्याचीही प्राप्ती करून देणार असं प्रभावी साधन म्हणजे नाम साधन असल्या कारणाने तुकोबा इथे सांगतात मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, करे टाळी बोला मुखी. अनेक ठिकाणी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत असताना नामचिंतनच करायला सांगितलं. पुढे मी त्याचा उल्लेख करणार आहे.
पण नामचिंतन करा असं तुकोबरा तुम्ही सांगता. 8:30 वाजत आले. देवाला काही एकच नाव आहे का? एकच नाव. बहु आहे करुणावंत अनंत हे अनेक नावं त्या देवाला आहेत. मग त्यापैकी आम्ही कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं? तुकोबरा म्हणतात मी सांगतो त्या देवाचं नाव घ्या दुसऱ्याच्या नावानं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल सांगतात नामचिंतन करा. पण तुकोबराने विचारलं देवाला अनेक नाव आहेत त्यापैकी आम्ही कोणत्या देवाचं नामचिंतन करायचं? तुकोबरा म्हणतात मी सांगतो त्या देवाचं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ. आता विठ्ठल विठ्ठल का म्हणायला सांगितलं? कारण कान्हा तारून नामच छे आला. कितीतरी नाव विष्णू सहस्त्रनामामध्ये. पण याच देवाचं नामचिंतन करा असं का सांगितलं? विठ्ठल विठ्ठल. तर विठ्ठल नामाचा अर्थ जर आपल्या लक्षात घ्यायचा असेल तर पहा. जसं मंदिर शब्दाचा अर्थ काय होतो? मंदिर म्हणजे देव, पण एवढा संकोचित नाही. मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. बरोबर? मंदिर. तसं विठ्ठल नामाचा अर्थ जर आपण जाणून घेतला तर वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ म्हणजे महादेव, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे पालन आणि महादेव म्हणजे संहार. उत्पत्ती, पालन, संहार या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल. विठ्ठल विकारो विधाताय ठकारो नीलकंठाय लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम विधीयते. कारण सांगत असताना प्रमाणाने सांगितलं पाहिजे ना. कारण अभंग घ्यायचा जीवन मला तोही गणितासारखा. गणितासारखा स्टेप बाय स्टेप. नुसतं हसवायचं म्हणून नाही. आज तुम्हाला हसायला नाही मिळेल तरी चालेल बाबा. कारण हसवण्याकरता कीर्तन नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे परिवर्तनाचं साधन नाही. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से सही ना सी लेकिन आपके हृदय से प्रेम की गंगा भरी चाहिए. विठ्ठल पहिला दिवस म्हटलं की नाम आलेच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. इथे शब्द फार महत्वाचे वापरले. विठ्ठल विठ्ठल म्हणा पण वेळोवेळा म्हणा. कारण त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. नाही तर माणसं सकाळी सकाळी देवाचं नाव घेतात, तुळशीला पाणी घातलं की येतात, पुन्हा त्याचा आपला संबंध नाही. म्हणून शब्द घालावे लागले. वेळोवेळा म्हणा. सततम कितयंतो सदा नामघोष अनन्य चेता सततम योमम स्मरती नित्यशः. म्हणजे नित्य नामचिंतन असतं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण म्हणजे त्याच्यामध्ये खंडना नको. नामचिंतन करा पण वेळोवेळा करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि पुढचे शब्द हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे विठ्ठल नामातून जो आनंद जे काही सुख प्राप्त होईल हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ बाकी सगळे सुख सोहळे स्वर्गात आहे पण हा सुख सोहळा स्वर्गी आहे. कारण बाकी सगळे सुख सोहळे आहेत ना. माऊलींचं वर्णन केलं.
येता अमरत्वसिंहासन ऐरावता सारखे महान राजधानी भुवन अमरावती. सगळे सुख सोहळे स्वर्गात आहेत. मी जाऊन आलो म्हणून सांगतो, पण हा सुख सोहळा स्वर्गात नाही. स्वर्गात नाही, यात नवल नाही. इथे जो आनंद तुम्ही आम्ही उपभोगतो हा आनंद महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात नाही. महाराष्ट्र सोडून नाही, भारत देश सोडून इतर देशात हा आनंद नाही. आता तीर्थयात्रेच्या निमित्ताने जातात माणसं समजा महाराष्ट्र सोडून इतर प्रांतामध्ये, गेलंच पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे, आता चाला तेव्हा तो आपली सोयीचं पाहिजे तीर्थयात्रे जाय चुकून गेलं पाहिजे. पण तिथं गेले महाराष्ट्र सोडून आपले पांढऱ्या टोप्यावाले की तिथले पुजारी ओळखतात महाराष्ट्राच्या टोप्या आल्या, ते लगेच पडदा पाडतात देवाचा आणि सांगतात भगवान सोरे. काय सांगतात? भगवान सोरे. खरं इमानदारीने सांग बाबा, भगवान जर झोपला तर पुजारी उठल का? पण काय सांगतात? भगवान सोरे. पण टोप्यावाले असे हुशार, टोपीकडे कोणी घालतं का? ज्याला डोकं येतो टोपी घालतो नाही, आणि बरोबर डोकं लावतात. सांगतात अजी महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, दर्शन करना है, कुछ करो. ते सांगतात 50-50 रुपया निकालो. प्रत्येकाने 50 रुपयाची नोट बाहेर काढली, करो दर्शन, भगवान झाला जागा. म्हणजे भगवान काय राम्याकडे कधी पण झोपाल ना, कधी पण उठा. बरं 50 रुपये दिले, दर्शन कुठून? 50 फुटावर. सगळे म्हणायला लागले का रे 50 रुपये दिले दर्शन 50 फुटावर, मग आपला विठोबा नाही का? जगाच्या पाठीवर कुठेही जा पण तुम्हाला चरणावर दर्शन मिळणार नाही. चरणावर जर दर्शन घ्यायचं असेल तर फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचं, नाहीतर बाकी कितीतरी तीर्थक्षेत्र आहे. ऐसा विटेवरी देव सांगा कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठेही पाहायला मिळणार नाही. म्हणून तर आता बालाजीला जातात माणसं, बालाजीला सांगतो तिथं नाही चरणावर दर्शन. तिथल्या देवामध्ये आणि इथल्या देवामध्ये हा फरक आहे. काय? तिथला देव श्रीमंत आहे आणि वर्णन केलं सोन्याचा चांदीने मडविला श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा, पाना फुलामध्ये राजा. दोन देवामधला फरक. चरणावर दर्शन फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाचं, बाकी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही. नंतर वाळवंटाच्या भूमीमध्ये महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात हा आनंद नाही, स्वर्गात नाही, यात नवल नाही. सत्य लोकांमध्ये सुद्धा हा आनंद आहे. आणि तो असता तर तिथला ब्रह्मदेव आनंद उपभोगण्याकरता इथे आला नसता वाळवंटाच्या भूमीत. तो येतो आपल्याला पाहण्याकरता, आपल्या सगळ्यांना तो पाहतो, पण तो आपल्याला दिसत नाही. तो त्याच्या विमानाने येतो, त्याच्या विमानाने आपल्या सगळ्यांना पाहतो, पण आपल्याला दिसत नाही. काही काही गाडीच्या काचा अशा असतात, आता लक्षात येईल, आतल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं ते काळ्या काचा, पण बाहेरच्याला आतलं काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेव तुम्ही आम्हाला पाहतो. मग पाहतो कशावर? तर आपल्या भाग्याचं वर्णन तो करतो. किती भाग्यवान मंडळी आहेत वाळवंटाच्या भूमीमध्ये नाचतात. जुप्तली नादी नागली समाधी रुडजन नरणारी लोकांचे नाही काय म्हणतो तो? देखोनी वाळवंटीचे सुख आस करते ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. म्हणजे हा आनंद सत्य लोकात नाही, स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नसल्यामुळे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. इहलोकीचा हा देव इच्छिताते धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, बस स्वर्गात नाही, यात नवल नाही. हा आनंद वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठी तो ऐसे कवळ काही कार्याचे, वैकुंठात सुद्धा हा आनंद नाही. तसं पाहिलं तर वैकुंठाला जायला खूप त्रास होतो नाही, क्लेश. वैकुंठी जावया तपाचे सायास लागे जीवा नाश करणे, खूप त्रास होतो. पण माणसं सहज लिहितात एखादा केला की वैकुंठवासी, तसंच कैलासवासी, स्वर्गवासी. पण जाण्याकरता किती सायास. जाणार कुठं गेला हे कोणालाच माहित नसतं, त्याचं त्यालाच माहित असतं. कर्मानुगो गच्छन्, त्याचं जसं कर्म त्याबद्दल. पण माणसं आपण सहज लिहितो नाही का, वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. का लिहितात माहित आहे? का लिहितात?
नरकवासी लिहायचं नसतं म्हणून येत यावं लागतं. पण कुठे गेला हे कोणालाच माहित नाही, पण त्याच्या कर्मानुसार त्याला ती गती मिळत असते. म्हणजे वैकुंठाला जायला खूप त्रास होतो. वैकुंठी जावया तापाचे सायास लागे जीवा नाश करणे बहु खूप क्लेश होतो. पण जर का नामचिंतन केलं तर वैकुंठालाही जाण्याचा मार्ग सोपा होतो. माऊली सरळ सांगतो, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. या ओवीचं भाषांतर म्हणजे मला वाटतं 3रं चरण. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. आलो 3ऱ्या चरणावर आपण. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कारण म्हटलेलं आहे, काही एखादीने वैकुंठा जावे ते ती वैकुंठीच केली आग. तुका म्हणे त्यांनी, म्हणे त्यानी, तुका म्हणे त्यानी, तुका म्हणे त्यानी, केली वैकुंठ मेदिनी, 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 केली वैकुंठ मेदिनी. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. नामचिंतन जर केलं तर त्याला वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. आणि तिथे गेले की तिथले लोक वाट पाहतात. वैकुंठीचे जन सदा इच्छितात काही येथे येती हरीचे दास. पण त्याकरता नामचिंतन असावं लागतं. नामचिंतन नाही, म्हणून तर मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. म्हणजे वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. पण त्याकरता काय केलं पाहिजे? विठ्ठल विठ्ठल म्हणावे. पण ठीक आहे, तुकोबारा तुम्ही सांगता नामचिंतन करा, नामचिंतन करा. पण नामचिंतन करण्याकरता काही अधिकाराची गरज आहे का? कारण बाकी क्षेत्रामध्ये त्या साधनानुसार तो अधिकार सांगतो. पण तुकोबार म्हणतात नामचिंतन करण्याकरता अधिकाराची गरज नाही, कारण तो सगळ्यांना अधिकार. सकलाची येते माझे अधिकार, आहे अधिकार सकळाची येते, आहे अधिकार सकलाची 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 येते, आहे अधिकार. कलियुगी उद्धारो हरिया नाम, कलियुगी उद्धारो हरिया नाम, कलियुगी उद्धारो. बोला बोला बोला. कलियुगी उद्धार हरिचा नाम. विठ्ठल विठ्ठल हिंदकेसरी झाली चाल. पुराणा मार्ग. नामचिंतन करण्याकरता अधिकाराची गरज नाही, सगळ्यांना तो अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार. कारण बाकी क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला, कारण योग मार्ग आहे नाही, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, तिथे तिथे अधिकारी सांगितले. योगाच्या बाबत जर आपण विचार केला तर आगा योगाची आवड जे निघाले का सोपटा त्या दुःखाचं दशेला वाटा आगा. म्हणून तर ज्ञानोबारे सांगतात योग या विधी येणे नव्हे वायाची उपाधी धम्म धर्म. कारण योग करण्याचा अधिकार तो मला नाही. एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर सांगितलं हे लोखंडाचे हरभरे घे मग तालमीत जा, ते जगल का मरण? पाही लोहाच्या जणी काय पुढे जे पोचलिया पडती पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. म्हणजे योग करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे आणि ज्ञान मार्ग म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हणून राहिला तो भक्ती मार्ग. भक्तिपंथ बहु सोपा
आणि तो करण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आहे. कारण या कलियुगामध्ये उद्धार करता एकमात्र साधन म्हणजे नाम साधन. काय सांगितलं? कलियुगी उद्धार हरीच्या नाम. म्हणजे या कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर काय केलं पाहिजे? फक्त हरीचं नाम घ्यायचं. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, काढले निवडूने, भारत काढले निवडूने, भारत काढले निवडूने, भारत काढले निवडूने, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांतही शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले. सारासार म्हणजे याचा अर्थ संतांनी एकांतात चिंतन केलं की बाबांनो या युगामध्ये उद्धाराकरता साधन कोणतं आहे? तर नाम साधन. आणि त्याचं एकमेव कारण त्या त्या युगामध्ये त्या त्या साधनाला प्राधान्य दिले. सत्ययुगामध्ये ध्यानाला प्राधान्य, त्रेतायुगामध्ये यज्ञाला प्राधान्य, तर द्वापार युगामध्ये परिचर्येला, आणि कलियुगात नामाला प्राधान्य. कृत ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजुतेमध्ये द्वापारी परिचर्यानाम कलोतोच हरी कीर्तनास. नाही, कारण सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. मी होतो तेव्हा 1,00,000 वर्ष नाही होतच आपण तेव्हा. पण त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. किती? 10,000 झाला. द्वापार युगामध्ये आणखी 1 शून्य कमी झालं जीवनमान. किती? 1,000. आणि कलियुगामध्ये आणखी 1 शून्य कमी होऊन कितीवर आलं? 100 वर आलं. आता सगळे मिळून देवाजवळ प्रार्थना करू, शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 2 मध्ये म्हणजे 10 मध्ये 2च इलेक्शन होतात, बाकीचे पैसे कधी खायचे? कारण त्या त्या युगामध्ये त्या त्या साधनाला प्राधान्य दिलं तसं आयुष्य माणसाला होतं. पण या कलियुगामध्ये जर आपण विचार केला तर अल्प आयुष्य, मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काळ, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनासी उरले. अत्यंत अल्प आयुष्य, अल्प ज्ञान आणि अल्प वैराग्य असल्या कारणाने बाकी साधनांच्या मागे लागता कामा नाही. उद्धार जर करायचा असेल तर फक्त नामचिंतन, कारण बाकी सगळी साधनं या कलियुगामध्ये लुप्त झाली. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्व. माणसाला कळून येत नाही आणि घडून येत नाही. कारण अवघीत साधने कली लाजविले कीर्तने, म्हणून आणि नेणोवा साधन आमोचा विषय हरी कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. देणी नारायण देईल भेटी, देणी नारायण देईल भेटी, देणी नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, देणी नारायण देईल भेटी. कारण बाकी साधनांच्या मागे जर लागला कष्ट होईल, मेहनतही होईल, पण फळ मात्र मिळणार नाही. आणि फळ मिळावं असं वाटत असेल तर एक मात्र अत्यंत सोपं साधन म्हणजे नाम साधन. कलियुगी उद्धार हरीच्या नाम. कारण सध्याचं जे सीझन चालू आहे, सीझन ते नामाचं सीझन आहे. सीझन कळतं? हाडाचा शेतकरी पाहिजे, हाडाचा शेतकरी, त्याला सीझन कळतं. समजा आता जर एखादा माणूस जिनीच्या भाताचं बियाणे घेऊन आला आणि सांगितलं फुकट देतो पेरा, ते काय सांगितलं? आता नको, जून महिन्यात ते डबल भावात घेईल का? आता सीझन नाही. तसं आता हे सध्याचं सीझन चालू आहे कलियुगाचं, ते सीझन म्हणजे नामाचं सीझन आहे, नामाचं. कारण बाकी सगळ्या साधनांच्या मागे न लागतात. सरळ सरळ म्हटलेलं आहे, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यम नियम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पात हरणे. मग काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची
पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कलियुगी उद्धार हरीच्या नामे उद्धार करता एकमात्र साधन म्हणजे नाम साधन आणि त्याचा अधिकार सगळ्यांना नाही का. आणि तुकोबार हे पटवून देतात त्यांच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस रामेश्वर शास्त्री आणि बंबाजीवांनी त्रास दिला, तुकोबारांचं ज्यावेळेस कीर्तन चालू होतं, आता सर चालत असत आणि तुकोबार कीर्तनामधून परंपरेचा विषय सांगितले, परंपरेचा. आणि त्यावेळेस बंबाजीबुवा रामेश्वर शास्त्रींना घेऊन आला आणि तुकोबार सांगत होते की आपल्या जीवनामध्ये काही जुन्या परंपरा सुद्धा येत असतात नाही, सगळ्याच काही परंपरा स्वीकारण्यासारख्या नसतात असं पटवून देतो. जसं एखाद्या नदीतून पाणी जात असताना ती नदी आपल्या पाण्यासोबत केर कचराही घेऊन येते, दगडगोटी घेऊन येते आणि सुपीक माती घेऊन येते नाही. तसं आपण सुपीक माती स्वीकारायची, केर कचरा दगडगोटी याचा त्याग करायचा. काही जसे जुन्या परंपरा सगळ्याच काही सांभाळण्यासारख्या हे पटवून देत असताना बंबाजीबुवा रामेश्वर महाराजांना घेऊन आले आणि सांगितलं, रामेश्वर थांबा. तुकोबार थांबले. तुकोबारांनी सांगितलं आपण निरूपणानंतर बोलू. तेव्हा ते म्हणाले, हे बरं आहे, आता तुम्ही निरूपण करायचं ना आम्ही ऐकायचं, ते काही चालणार नाही. तुम्ही लोकांच्या मनात परंपरेविषयी संभ्रम निर्माण केला आणि याला उत्तर देण्याकरता तुम्हाला फाल्गुन वद्य नवमीला धर्मपीठासमोर हजर राहावं लागलं. ठरल्याप्रमाणे तुकोबार धर्मपीठासमोर हजर राहिले आणि मग आता जसं कोर्ट आहे तसं ते धर्मपीठ आणि मग त्यांनी वाचून दाखवलं. श्री तुकोबा वल्लभ आंबेले यांच्यावर असे आरोप करण्यात आलेले आहेत की वेदाचा आशय त्यांनी त्यांच्या काव्यातून प्रकट केलेला आहे. ब्राह्मण लोकांना शिष्य करून घेतलेले आणि लोकांच्या मनात परंपरेविषयी संभ्रम निर्माण केले. तेव्हा याची शिक्षा तुम्हाला देहत्याग, देशत्याग, देहदंडाची शिक्षा सुनावण्यापूर्वी तुम्हाला प्रतिवादाची संधी देण्यात येते. जसं तुमची काय अपेक्षा असेल, काय बोलण्यात, तुकोबार उभे राहू लागले आणि सांगू लागले, आज मी या ठिकाणी बोलणार आहे पण माझं बोलणं आणि माझं वक्तव्य हे माझी शिक्षा कमी करण्याचा यत्न आहे असं कृपा करून समजू नये. तुकोबारांनी सांगितलं, वेदाचा आशय मी माझ्या काव्यातून प्रकट केला हे सत्यच आहे, पण तसं करण्यासाठी पुन्हा अंमलदाराची परवानगी घ्यावी लागते हे मला ज्ञात नव्हतं. तुकोबारांनी सांगितलं, जसं एखादं जन्माला आलेलं मूल मातीचं स्तन्य चोखू लागतं, तसं करण्यासाठी त्याला पुन्हा अंमलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यात निरागसपणे मी वेदाचा आशय अंगीकारला आणि इतरांना तो सहज वाटूनही टाकला, यात मी काही पाप केलं अशी माझी मुळात भावना. आणि आपण जर सर्वजण एकाच ईश्वराची राहू आणि शेवटी त्याच्यातच विलय पावणार, मग हा भेदाभेद कशाचा. तुकोबारांनी सांगितलं, कबीर महाराज सांगतात, अवघी एकाचीच वीण ते कैसे भिन्नावे. ते लगेच रागावले, कबीराचा दाखला देऊ नका. मग पैठणचे नाथ महाराज नको, आळंदीचे ज्ञानोबा नको. मग तुकोबार म्हणाले, तुम्हाला वेद नको, अद्वैत तत्वज्ञान नको, तुम्हाला वारकरी परंपरा नको, मग तुम्हाला हवंय तरी काय. अहो जिथे अंधार आहे तिथे दिवे लावण्याचा अधिकार जर तुम्हाला आहे तर तुम्ही दिवे लावायचे. ते म्हणू लागले, तुकोबार आम्ही काय केलं पाहिजे ते आम्हाला सांगू नका. तुम्ही कितीतरी बडबड केली तरी तुमची शिक्षा काही कमी होणार नाही. त्यांनी सांगितलं, नामचिंतन करण्याचा अधिकार प्रत्येकाला, परमेश्वरापर्यंत जाण्याचा अधिकार प्रत्येकाला, मग तो कोणीही असो, ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळ आदी आहे अधिकार. बाळे नारीणारा आधी करून वेश्याही म्हणजे वेश्येलाही परमेश्वरापर्यंत जाण्याचा अधिकार आहे. याच्यात अर्थ असा होतो, सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. उद्धार व्हावा असं वाटत असेल तर परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि नामचिंतन अत्यंत सोपं साधन आहे, सोपं साधन. आपण काम करता करताही ते करू शकतो नाही, म्हणून तुकोबारांनी सांगितलं सोपं करून. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचं रूपांतर सुखात होईल. कारण परमेश्वर हा सुखदायी सर्व सुखाचे आगर असल्या कारणाने तुम्हालाही आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता आणि उद्धार करून घेण्याकरता त्या परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पण एवढंच नामाचं महत्व आहे का. तुकोबार म्हणतात, याच नामाजवळ चारही मुक्ती राहतात. मी सांगतो असं नाही, सगळ्या वेदामध्ये त्याचं. तुका म्हणे तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी
चारी होते तुका म्हणे नामापाशी चारी होते तुका म्हणे नामापाशी चारी होते चारी होते तुका म्हणे नामापाशी चारी होते तुका म्हणे नामापाशी चारी होते तुका म्हणे नामापाशी चारी ऐसे बहुता कंठी बोलिए ऐसे बहुता कंठी बोलिए ऐसे बहुता कंठी बोलिए विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा याच नामाजवळ चारही मुक्ती राहतात. मी सांगतो असं नाही, ऐसे बहुता ग्रंथ बोलिये, सगळ्या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आले. आता याच नामाजवळ चारही मुक्ती राहतात. चार मुक्ती कोणत्या तेवढे सांगतो किती आठवत. चार मुक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, साईपता. नाही तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण बाकीचं कोणी थांबत नाही. चार मुक्ती नाही. सलोकता, सलोकता म्हणजे देवाच्या लोकाला जाणं नाही. समीपता म्हणजे देवाची जवळीक साधणं. सायुज्यता, स्वरूपता देवाच्या स्वरूपाला जाणं. आणि सायुज्यता म्हणजे देवच होणं. चारही मुक्ती नामचिंतनावर. आणि याला चारही प्रमाण सांगतो मी. हरिपाठामध्ये याची समर्पक प्रमाण आले बरं का. आता सगळे वारकरी असल्यामुळे हरिपाठ सगळ्यांचा पाठ आहे. गंमत अशी मी उत्तरार्ध म्हणणार आहे, तुम्ही पूर्वार्ध म्हणायचं बरं. आता सलोकता म्हणजे देवाच्या लोकाला जाणं. मग माऊली सांगतात वैकुंठ भुवनी घर केले देवा ध्यानी रामकृष्ण म्हणी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण वैकुंठ भुवनी घर देवाच्या लोकाला जाणं. वैकुंठ भुवनी घर. सलोकता, समीपता म्हणजे देवाची जवळीक साधणं. आता तुम्ही तयारीत राहायचं बरं का. जवळीक साधणं म्हणजे लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया. आणि स्वरूपता, स्वरूपतेच्या बाबतीत विचार केला तर काय स्वरूपतेचं प्रमाण? चतुर्भुज नर हो विठे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार मातृपितृ भ्राता सगोत्र अपार मातृपितृ भ्राता सगोत्र अपार मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर हो विठे चतुर्भुज नर हो विठे चतुर्भुज नर हो विठे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले. प्रमाण लय कठीण नाही. मातृपितृ तत्रमत्र होण्याची शक्यता. चतुर्भुज नर होऊनी ठेले म्हणजे स्वरूपाला जाणं. आता शेवट राहिलेलं आहे, तयारीत राहा बरं का. देवाच्या स्वरूपाला जाणं आणि नामचिंतनाच्या जोरावर देवच होणं. म्हणती जेव्हाचा तया मोक्ष म्हणती देवाचा तया मोक्ष हरी 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 मंत्र हा शिवाचा हरी 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 मंत्र हा शिवा हरी हरी
मंत्र हा शिवाचा म्हणती जी वाचा तया चारही प्रमाण सांगले चारही मुक्ती केवळ नामचिंतनामुळे प्राप्त होतात नाही का म्हणजे देवाच्या स्वरूपाला जाणं देवच होणं देवाच्या लोकाला जाणं देवाची जवळीक साधणं याकरता एकमात्र साधन म्हणजे नाम साधन नाही म्हणजे या नामाजवळ चारही मुक्ती आणि या मुक्ती देवाच्या द्वारातही मिळतात देवाची द्वारी उभा क्षण तेणे मुक्तीचारी साध्य म्हणून जीवनामध्ये नामचिंतन केलं पाहिजे नामचिंतनाला खूप प्राधान्य नाही आणखी नामचिंतनावर आपल्याला भरपूर सांगता आलं असतं पण आपला विषय असल्यामुळे एवढंच सांगलं नाही आणि विषय तो आणि वेळही तेवढी नाही म्हणून टाइमात जसं बसेल एवढंच सांगितलं पाहिजे तेव्हा बसलेल्या मंडळींनी आपली चाल दाखवण्याच्या अगोदर आपली चाल बंद केलेली पाहिजे नामाचं किती महत्व सांगितलं नाम किती मोठं आहे तर आकाशापेक्षा नाही गगनाहुनी वाढ नामा म्हणून प्रत्येक माणसाने जीवनामध्ये ध्येय ठरवलं पाहिजे की आपल्या जीवनात जेवढं नामचिंतन होईल कारण तेच नामचिंतन आपल्या बरोबर येणार आहे आणि ते नामचिंतन तिथे प्रवासाला उपयोगी ठरणार आहे म्हणून तो साधू संतांचं सांगणं ना करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविलं यमा पासून इनी नो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही असं काहीतरी करा मग काय करा ऐसी जोडी करा रामकंठी जेणेकरून तिथं कामाला येईल याकरता जीवनामध्ये प्रयत्न करा आणि ते अत्यंत उत्तम साधन आणि प्रभावी साधन म्हणजे नाम साधन नाही का मग सारासार विचार करा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे मग 9 वाजत आले मग विठोबाचं नामचिंतन करायचं का दुसरं कोणत्या देवाचं नाही विठोबाचं मग कसं करायचं विठोबा रघुमाई जय विठोबा लागून या पाया विनवितो तुम्हाला करेटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही